सगळ्यांचे सहकारी माजी आमदार सुरेश जेटलियाजी, इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या शहराचा उद्याच्या 5 वर्षाच्या करता प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार सौभाग्यवती शांताबाई हिवाळे, तसंच उपस्थित असणारे अरविंदराव चव्हाण, शिवाजीराव चोथे, नजीर काझी साहेब, आपले सतीश चव्हाणजी, नितीन जेटलियाजी, रवींद्र तौरजी, बरिरामजी कडपे, चंद्रकांतजी कारके, अविनाश शहाणे, अण्णासाहेब कंदारे, रयू कुरेशी, बाबासाहेब गाडगे, संजना पाडेवार, मंगलाताई पाटील, दिलीपराव चव्हाण, साकेत खतीब, मोईन कुरेशी, आर के खतीब, इंद्रजीत धनवर, सय्यद वसीम, सर्व इथं तुमच्या समोर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे चिन्ह घेऊन उभे असलेले आपले उमेदवार परतूर नगर परिषद 2025च्या करता आणि या परिसरातले जमलेले माझे प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो पण फार कमी काळापूर्वी काल दुपारी मी माझा कार्यक्रम आज इथं परतूर, औसा, नळदुर्ग आणि तुळजापूर अशा भागामध्ये ठरवला. मला थोडंसं येण्याच्या करता हेलिकॉप्टरची ताबडतोब सोय झाली नाही. मला यायचं होतं, त्याच्यावर पहाटे मी निघून इथं बरोबर 11 वाजता येण्याचा प्रयत्न केला आणि मी नितीनचं भाषण झाल्यानंतर लगेचच माईक हातामध्ये घेतला, कारण मला पुढे औशाला सभा आहे, त्याच्यानंतर मला तुळजापूर आणि त्याच्यानंतर नळदुर्गची सभा आहे आणि पुन्हा रातोरात मला पुण्याला जायचं. मित्रांनो, याच्या आधी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका लढवल्या. बरेच वर्ष राज्य सरकारमध्ये ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ शकले नाही आणि त्याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण आहे. कारण नाही म्हटलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यातनं कार्यकर्ता तयार होतो. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये गेल्या 35 वर्षामध्ये अनेक सहकारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेतनं वर आलेले आणि राज्याच्या प्रमुख पदापर्यंत पोहोचलेले बघितले. पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सुरुवात सरपंच पदापासून झाली. स्वर्गीय आर पाटलांची सुरुवात जिल्हा परिषदेच्या सदस्यपदापासून झाली. अनेक माझ्याबरोबर काम करणारे मंत्रीगण पूर्वी जिल्हा परिषदेतनं पुढे आलेले, काही सहकारातनं पुढे आलेले, काही नगरपालिकेतनं पुढे आलेले आणि त्याच्यामुळं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता ही भूमिका स्वीकारली आणि त्याच्यातून त्या ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व दिलं. इथं कुणाचा आवाज येतो? त्या उमेदवार आहेत का? त्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की जवळपास 9 वर्ष झाली निवडणुका नव्हून, त्याच्यामुळं मधली जवळपास एक बॅच बाहेर निघाली. शेवटी तरुण कार्यकर्त्याला वाटतं, माझ्या माय माऊलीला वाटतं, माझ्या लाडक्या बहिणीला वाटतं, माझ्या बांधवांना वाटतं की आम्हाला संधी मिळाली पाहिजे, कुठंतरी त्यांना काम करण्याची इच्छा असते. आणि मित्रांनो, लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असते. देश कुणाच्या हातात द्यायचा हा निर्णय संपूर्ण भारत देशातला मतदार घेतो. राज्याची निवडणूक राज्यातली जनता राज्याची सूत्र कुणाच्या हातामध्ये द्यायची ते करत असतो. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, तालुका पंचायत हे स्थानिक असतात. तिथले प्रश्न स्थानिक असतात. तिथं जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार कुठल्याच निवडणुकीमध्ये करून चालत नाही. मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना सांगतो, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे गेलेला कार्यकर्ता आहे आणि त्या प्रकारे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब असतील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याच्यामध्ये मौलाना आझाद असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या सगळ्या महान विभूतींना, अण्णाभाऊ साठे असतील, या सर्व महामानवांना, महान विभूतींना मी अभिवादन करतो। तसंच परतूरचं आराध्य दैवत पातेश्वर महादेव यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो। शेवटी आपण जरी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असताना कुठे ना कुठे तुमची माझी श्रद्धा असते, श्रद्धेच्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो, पण लोकांचे प्रश्न समजून घेत असताना कधी आपण जातीभेद करत नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जातो। तुम्ही पहा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या काळामध्ये देखील त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं। त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते, कधी भेदभाव नव्हता। आज परतूरचं उदाहरण घ्या, इथं मोठ्या प्रमाणावर माझा अल्पसंख्याक समाज आहे। मगाशी नितीनने बोलत असताना सांगितलं, इथं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरेश जेटली यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या बाबतीमध्ये केलेला आहे। आजपर्यंत या शहरांनी अनेक वर्ष, जवळपास 3 दशकं परतूर नगर परिषदेवर आमचे सुरेश जेटली साहेबांची एक हाती वर्चस्व आहे। 91 ते 2004 13 वर्ष या शहराचं प्रतिनिधित्व नगराध्यक्ष पदाचं प्रथम नागरिक या नात्याने जेटली साहेबांनी केलेलं आहे। त्यांची एक सामान्य लोकांशी घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेवर एखादी व्यक्ती 30-30 वर्ष एक हाती सत्ता राखणं ही काही सोपी गोष्ट नाही, हे येड्यागाबाळ्याचं काम नाही। मी पण काम करतो, मी आज बारामतीमध्ये 8-8 वेळेला निवडून येतो। काल माझे नगरपालिकेचे 41 उमेदवार आणि नगराध्यक्षाचा 42, त्याच्यातले 8 लोक काल मी बिनविरोध आमचे निवडून आणले। खरं तर 10 आले असते, परंतु थोडासा 3 वाजून वेळ गेली। शेवटी आम्ही लोकांशी जोडलं गेलो, लोक आमच्याशी जुळले गेलेले, आम्ही जमिनीवर पाय ठेवून चालणारी लोक, आम्ही भेदभाव करणारी लोक नाहीये। आणि म्हणून परतूरकरांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचे, मी मगाशी काहीतरी बोलताना चुकून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं बोलून गेलो, माफ करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला, सर्वांना बरोबर घेऊन गेले। तसंच तुमच्या माझ्या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की मी महाराजांच्या रस्त्याने पुढे जाणार आहे आणि ह्या महाराष्ट्राला एक सर्वांगीण विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राज्य म्हणून देशामध्ये बनवणार आहे। आणि ते चव्हाण साहेबांनी देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत त्यांनी मजल मारली। 1-2 वेळेला हुलकावणी पंतप्रधान पदाची त्यांना मिळाली। खरं तर त्यांना तशा पद्धतीची संधी होती, पण ते दिलदार व्यक्तिमत्व होतं, मोठ्या मनाचे होते, याची नोंद कृपा करून सर्वांनी ह्या बाबतीमध्ये घ्यावी। हिंदवी स्वराज्याची छोट्या छोट्या माणसाला पण माहिती आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली, रयतेचं राज्य केलं, रयतेचं राज्य स्थापन केलं। मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की केवळ निवडणुकाच्या वेळी लोकांच्या दारामध्ये जाऊन मतं मागून चालत नसतं, तर सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहील तरच लोकांचं प्रेम त्याच्या वाट्याला येतं। आणि ते सुरेश जेटली साहेबांच्या वाट्याला तुम्ही दिलं। एकंदरीतच त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणाकरता ते झटत राहिले, त्यामुळं इतके लोक त्यांच्या सोबत आहेत। आज इथं देखील काल संध्याकाळची वेळ दिली, निरोप दिला आणि आज सकाळची सभा आहे। तुमचे थोडेसे जेवढा प्रचार व्हायला पाहिजे होता तसं झाला नाही, पण मित्रांनो काळजी करू नका, कारण कालच अजून चिन्ह वाटप व्हायचंय। महाराष्ट्रातल्या अनेक माझ्या उमेदवारांना चिन्ह वाटप झालेलं नाही। जे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे त्यांना ते चिन्ह मिळालं, ते आता आज दुपारी जाहीर होईल। पण आम्हाला वेळ मध्ये इतका कमी आहे, अवघे 10 दिवस राहिलेले। मला वाटतं 2 तारखेला सकाळी तुमचं मतदान आहे, म्हणजे 10व्या दिवशी मतदान आहे। आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका आहेत। साहजिकच कार्यकर्त्याला वाटतं, उमेदवाराला वाटतं
किंवा आमच्या पण प्रचाराला त्या बाबतीमध्ये आलं पाहिजे म्हणून मी मराठवाड्यातनं सुरुवात या बाबतीतली केलेली याची नोंद देखील माझ्या सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती आहे. मित्रांनो, नुसतं नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करून चालत नाही. मी अनेक वर्ष आपल्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करतोय. अनेक वेळेला तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता उपमुख्यमंत्री म्हणून 6 वेळेला झालेला आहे. आज राज्याची अर्थ कारण मी त्या ठिकाणी बघतो. राज्याची तिजोरी आज माझ्याकडे. आता बोलत असताना नितीननी वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख केला, परंतु मी आपल्याला सांगतो की नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करून फक्त चालत नाही, तर तो विकास सर्वसमावेशक असावा लागतो. इथं जर माझा मागासवर्गीय असेल तर त्यालाही त्या विकासाच्या मध्ये आपण सामावून घेतलं पाहिजे. इथं माझा अल्पसंख्याक समाज आहे त्यालाही तिथं सामावून घेतलं पाहिजे. इथं माझा भटका समाज आहे, ओबीसी समाज आहे, सर्वसाधारण समाज आहे, वेगवेगळ्या नाना रंगाची, नाना रंगाची, नाना जातीची, नाना धर्माची लोक ह्या महाराष्ट्रात राहतात, माझ्या परतूरच्या परिसरामध्ये राहतात. मित्रांनो, त्याकरता उद्याचं प्रतिनिधित्व करत असताना आपण चांगल्या विचाराच्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. आम्ही निवडून उमेदवार देत असताना सुरेश जेटली यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी काही अनुभवी उमेदवार दिलेले, काही नवे चेहरे दिलेले. त्याच्यामध्ये तुम्हाला आमच्या संजना पांडेवार ह्या नव्या आहेत, खान अनवर उमर खान ह्या नवे आहेत, खान अमीरीन बानो साजेद अली ह्या नवीन आहेत, अश्विनी गाते ह्या नवीन आहेत, आमचे पठाण नासिर खान जुमा खान ह्या नवीन आहेत, बागवान मोहम्मद सलीम मोहम्मद अय्यूब हे नवीन आहे आणि बाकीचे सगळे अनुभवी आहेत. आज नगराध्यक्ष देत असताना आज ते शहराचे प्रथम नागरिक म्हणून तुमचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यावेळेस बाबू हिवाळे यांनी 2 वेळेला या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलं. एक गरीब माणूस आहे, मातंग समाजामध्ये मोडतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो. त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शांताबाई ह्या 2 वेळेला पाठीमागे नगरसेविका होत्या. त्यांना अनुभव आहे कशा पद्धतीने, आणि जेटली साहेबांचं मार्गदर्शन आहे, त्यांचे आशीर्वाद आहे. त्यांनी जो तुमचा विकास साधलेला आहे त्याला अजून आपल्याला बळकटी द्यायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. आणि मला विश्वास आहे आमच्या शांताबाई ह्या स्वतः ते काम चांगलं करतील. त्या स्वतः स्टेजवर इथं बसलेल्या आहेत. त्याचबरोबर बाकीचे सगळे आमचे नगरसेवक नगरसेविका हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील. त्याही बद्दल आपण काही काळजी करू नका. आम्ही त्याच्यामध्ये सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दृष्टिकोन देखील तसाच आहे. मी आपल्याला आवर्जून सांगतो की महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना विकास झाला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. विरोधामध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही. आंदोलन करता येतात, मोर्चे काढता येतात, उपोषण करता येतात, परंतु त्याच्यातनं लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. ही आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच तुम्ही जर पाहिलं तर अल्पसंख्याक विभाग आणि तुमचा औकाफ विभाग हा आमच्या मुस्लिम बांधवांशी संबंधित येणारा विभाग आहे. त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला. मागं हे खातं मी दत्तामामा भरण्यांच्याकडे दिलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये हे खातं मी माणिकराव कोकट यांच्याकडे त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. एकंदरीतच अर्थसंकल्प ज्यावेळेस मी सादर करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या समाजाला कसं मला प्रतिनिधित्व देता येईल याबद्दलचा प्रयत्न, त्या घटकाला कसं आम्हाला न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतःचा त्या ठिकाणी चाललेला असतो. मी तुम्हाला आवर्जून सांगेन, यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या करता अनेक महत्वाच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मी आणि आमच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगेन, ह्या मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलं, मराठा समाजाच्या करता सारथी काढलं, माझ्या ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं, आमच्या आदिवासी समाजाच्या करता आरटी काढलं, त्याचबरोबर काही समाजांच्या करता आम्ही माझ्या माहितीप्रमाणे अमृत काढलं.
आणि मला बरेच वर्ष अल्पसंख्याक समाज म्हणायचा की दादा आमच्याकरता तरी काहीतरी काढा. आम्ही त्यांच्याकरता मार्टी संस्था काढली. मार्टी संस्था काढून त्या माध्यमातून माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलांना मुलींना कसं आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करता येईल, कशी त्यांना संधी देता येईल. मग काही काही भागामध्ये आपले शादीखाने असतात. वेगवेगळ्या भागामध्ये काम करत असताना मित्रांनो, मी परतूरच्या परिसरामध्ये येत असताना तुम्ही कधीतरी तुमचे नातेवाईक कुणी असले तर एकदा बारामतीमध्ये येऊन बघा. गेले काही वर्ष बारामती शहर माझ्या ताब्यात नागरिकांनी दिलेले अतिशय उत्तम अशा प्रकारचं शहर. हिरवीगार झाडी, स्वच्छ रस्ते, सकाळी 6 वाजले की रस्ते झाडून चकाचक होत असतात. कचरा तुम्हाला फार कमी पाहायला मिळेल, जवळपास नाहीच. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय चांगली. लोकांना फिरायला, लहान मुलांना खेळायला मैदानं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं उद्यानं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना देखील ज्या काही त्यांच्या मूलभूत गरजा असतात त्या भागवण्याच्या करता काही निर्णय, आमच्या मागासवर्गीय समाजाच्या करता गोरगरिबांना हक्काची घरं देण्याकरता माझ्या पंतप्रधान आवास योजना, मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आमची जी काही योजना आहे ती, ह्या दोघांची सांगड घालून आम्ही लोकांना ती घरं बांधून देतो. खूप गोष्टी करता येतात. केंद्राच्याही अनेक योजना आहेत, माझ्या राज्याच्या पण अनेक योजना आहेत, त्या आपल्याला परतूरमध्ये राबवायच्या. आता गेले 3-4 वर्ष, 4 वर्ष झाली असतील ना चीफ ऑफिसर. आता नितीन बोलत असताना त्यानं काय सांगितलं, इथं अधिकारीच टिकत नाही. मित्रांनो, माझ्याकडे अधिकारी एखादा घेतला तर 3 वर्ष तो कलेक्टर टिकतो, 3 वर्ष तो सीईओ टिकतो, जिल्हा परिषदेचा सीईओ पण आणि नगरपालिकेचा चीफ ऑफिसर पण. घेताना चांगले अधिकारी, टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही लोकांनी इथं बसणाऱ्या सगळ्यांनी किती चांगलं काम करायचं ठरवलं आणि अधिकाऱ्यांची साथ नसेल तर त्या कामाला अर्थ राहत नाही. आणि म्हणून प्रशासनाची जोड देखील तिथं चांगल्या प्रकारची असावी लागते. मगाशी बोलत असताना अनेक विकास कामांच्या संदर्भामध्ये आमच्या नितीननी त्या बाबतीतला उल्लेख केला. नितीननी सांगितलं की यावेळेस आम्ही आमच्या घरातल्या कुणालाच प्रतिनिधित्व दिलं नाही. जेटल्या साहेबांनी ठरवलं की इतरांना संधी मिळाली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही आम्हाला खासदारकीला, आमदारकीला वेगवेगळ्या ठिकाणी मदत करता, मग आम्ही कार्यकर्त्यांना मदत नाही का करायची? शेवटी कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, त्यालाही मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यालाही तिथं विकासाची कामं करता आली पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, माझ्या बारामतीमध्ये मी जशा प्रकारे मेहनत केलेली आहे, स्थानिक लोकांनी आम्हाला भरभक्कम साथ दिलेली आहे आणि आज राज्यामध्ये बारामती शहर एक विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं. मित्र, हे शक्य आहे, हे अशक्य नाहीये. मी कुठलं तरी दुसरं कुणाला तरी येऊन परतूरला सांगत नाही. मी माझ्या इथं करून दाखवलंय. तालुक्याचं ठिकाण उत्तम केलंय. फक्त तालुक्याचं नाही, पिंपरी चिंचवडमध्ये तुमचे काही लोक असले तर त्यांना विचारा. 25 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या ताब्यात होते. एवढे रुंद मोठे चांगले रस्ते केले, फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले. आता मेट्रोचं काम चाललंय, काही मेट्रो सुरू झालेली आहे, बीआरटी सुरू केलेली आहे. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगली देण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या गोरगरिबांना उंच उंच इमारती त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. त्याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या गरिबाला हक्काचं घर मिळवून दिलेलं आहे. एसआरएच्या योजना राबवलेल्या आहेत. हे करता येतं, इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला राज्य सरकारच्या साथ पाहिजे, निधी पाहिजे. सुरेश जेटली इतके दिवस काम करत असताना कधी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये त्यांना निधी मिळाला, त्याबद्दल दुमत नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये थोडंसं निधीच्या बद्दलची कमतरता भासली. मी आज तुम्हाला सांगतो, आज आम्ही तुम्हाला जे उमेदवार दिलेले आहेत, घड्याळाचं चित्र ते आहे. उद्याच्या 2 तारखेला कुठलाही नात्यागोत्याचा विचार न करता घड्याळाच्या चित्राचं बटन दाबा. मी आपल्याला सांगतो, उद्याच्या 5 वर्षाच्या करता मी तुम्हाला निधीची कमतरता पडू देणार नाही, पण काम दर्जेदार झालं पाहिजे. मी माझ्या भागामध्ये तर सरळ जाहीरपणे पुणे जिल्ह्यात सांगतो, ज्याला कॉन्ट्रॅक्टरचं काम करायचंय त्यांनी पुढारपण करू नका, कॉन्ट्रॅक्टर बना. आणि ज्याला पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनवू नका, नाहीतर तीच पुढारी
तीच कॉन्ट्रॅक्टर, मोजणार अधिकाऱ्यावर ह्याचा दबाव, मग कामाचा दर्जा राहत नाही. कामाचा दर्जा केव्हा राहतो? दोरी ओंब्यात काम आहे का, त्याच्यामध्ये कुठली काय अडचण आहे का, हे जर त्याच्यातला तज्ञ काम करत असेल तर ते त्या ठिकाणी राहत असतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, जे मी बारामतीमध्ये घडवलं, जे मी पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरामध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं शहर ते उभं केलं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, स्वच्छतेची त्या ठिकाणी व्यवस्था केली, तेच मॉडेल घेऊन आपल्याला आता राज्यभर त्या ठिकाणी पोहोचायचंय. म्हणूनच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुम्ही साथ दिली तर तिथं आम्ही बदल घडून आणू. आम्हाला त्याच्यातला अनुभव आहे, आम्ही करून दाखवलंय. आम्ही इथं ट्रायल घ्यायला आलेलं नाहीये, आम्ही करून दाखवलंय. ते माझ्या परतूरमध्ये मला पाहिजे, ते माझ्या औस्यामध्ये मला पाहिजे, ते माझ्या नळदुर्गमध्ये मला पाहिजे, ते आमच्या बुलढाण्यामध्ये आम्हाला पाहिजे, ते आमच्या सिंदखेड राज्यामध्ये आम्हाला पाहिजे. अशा वेगवेगळ्या भागामध्ये हे सगळं आपल्याला घडवायचंय. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की जातीय सरोखा आपल्याला ठेवायचा आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या सणामध्ये, त्यांच्या आनंदामध्ये आपल्याला एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या, एकमेकाच्या सणामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. ती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. मित्रांनो, मधल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकंदरीतच केंद्राने पण आता स्मार्ट सिटीची योजना आणलेली आहे. त्या योजनेचा फायदा आपण उठवण्याचा प्रयत्न करू. मधल्या काळामध्ये पाऊस पडला. मी आता आमच्या सहकार्याला विचारत होतो की बाबू हिवाळीला तुझं काय परिस्थिती आहे? तो म्हणला, मी दादा साधारण वारकरी माळकरी सारखा माणूस आहे, मला कशाचाही नाद नाहीये, कशाचंही व्यसन नाहीये. 3.5 एकर जमीन आहे आणि ती जमीन इमानीद्वारे त्या ठिकाणी करतो. पहिला मुलगा मोठा आहे, मला वाटतं ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएटच आहे ना, परंतु आता त्या दोघांना वाटलं एकच मुलगा आहे म्हणून आता दुसरा मुलगा झाला. ती किती वर्षाचा आहे? ती 1 वर्षाचा आहे. फॅमिली प्लॅनिंग फार जोरात आहे त्याचं. ग्रॅज्युएट ती 1 वर्ष. आम्ही शिकलो नाही तिच्या आला, आम्ही वेगळेच नाही आलो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला एक सांगायचं की तो त्याचा प्रपंच चांगला करतोय. मला जेठलिया साहेब सांगत होते गाडीतनं येताना, दादा तो तिथं जे काही काम आहे तो चांगलं इमानीद्वारे करेल. परतूरकरांचं प्रतिनिधित्व करत असताना शांताबाई करणार आहे, पण बाबू त्यांच्या पाठीशी. त्यामध्ये शांताबाई आणि बाबू हे काम करत असताना कुठेही परतूरकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हे मी तुमच्या सगळ्यांच्या देखत सांगतो. तुमचा कुठेही विश्वासघात होणार नाही. तुम्हाला 5 वर्षात असं कधी मनात येणार नाही आम्ही केलेली कुठेतरी वेगळी चूक झाली का काय. आणि जे काही अनुभवाचे शिदोरी आमच्या जेठलिया साहेबांच्याकडे आहे, त्यांचा अनुभव आणि माझं पाठबळ, या जोरावर आपण इथली मगाशी नितीननी सांगितलेली जी कामं आहेत ती कामं अधिक वेगाने पुढे नेण्याचं काम हे निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करू. हा देखील विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली, खूप पाऊस पडला, अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं आणि त्याच्यातनं पहिलं आम्ही साधारण 30,000 कोटीचं पॅकेज दिलं. परंतु दिवाळीच्या नंतर पण परत पाऊस पडला. माझं सोयाबीन असेल, माझा कापूस असेल, माझा कांदा असेल, माझ्या फळबागा असतील, माझी इतर पिकं असतील, त्या पिकांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि त्याच्यातून नंतर पुन्हा 10,000 कोटी रुपयाची त्याच्यामध्ये वाढ केली. 40,000 कोटी रुपयाचे पीक नुकसानीचा संदर्भातलं आपत्ती व्यवस्थापन 2 हेक्टर होतं ते 3 हेक्टर पर्यंत आपण नेलं. आणि पूरग्रस्त अतिवृष्टी बाधित तालुक्यातील माझ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार मजबूतीनं उभं राहिलं. आणि त्याच्यातून निश्चितपणे शेतकऱ्यांचं जीवनमान कसं पुन्हा उंचवता येईल, त्याच्यामध्ये हवामानातील बदलांना कसं तोंड आपल्याला देता येतील, याकरता आता आम्ही कृषी समृद्धी योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. त्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर काही 1000 कोटी रुपये खर्च करतो. मित्रांनो, आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर गोदाकाठ आहे. गोदावरी नदी तुमच्या इथनं गेलेली आहे मराठवाड्यातनं. आणि त्याच्यामुळे माझा संभाजीनगर जिल्हा असेल, माझा बीड जिल्हा असेल, माझा जालना जिल्हा असेल,
नांदेड जिल्हा असेल, ह्या सगळ्या जिल्ह्यातनं ही नदी ज्यावेळेस जात असते त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही त्या काळामध्ये बॅरेज केले. त्या बॅरेजेसमुळे तुमच्या इथं मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती वाढली. आज आकाश साहेब हयात नाहीये, परंतु मला आठवत आहे त्यांनी आमच्या बरोबर काम केलं. वैजनाथ आकाश साहेब त्यांनी तो कारखाना काढला परतूरचा. दुर्दैवाने तो चालवता आला नाही. नंतर तो विकला गेला. शिवाजीराव जाधव आपल्याच लातूर जिल्ह्यातले, मराठवाड्यातले, त्यांनी तो घेतला. आता तो चांगला चालवलेला. तिथं काही अडचण असेल तर मला सांगा, माझी त्यांची ओळख आहे, सतीश चव्हाणची त्यांची ओळख आहे. त्यामध्ये कुठेही माझ्या परतूरच्या परिसरातल्या शेतकऱ्याचं ऊसाचं नुकसान होणार नाही. हा जरी कारखाना शिवाजी जाधवांचा असला तरी मी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो, तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये इथं बसणारे काहींच्या शेतीवाडी असतीलच ना, आजूबाजूला तुम्ही ऊसाची शेती, इतर पिकं तुम्ही घेतच असाल, त्यामध्ये देखील आम्ही तुम्हाला सहकार्य करू शकतो. केंद्राच्या योजना मी आज माझ्या पंतप्रधानांची, अमित शहा साहेबांची, वैष्णवी साहेबांची, नितीन गडकरी साहेबांची, शिवराज सिंह चौहान साहेबांची, ह्या सगळ्या नड्डा साहेबांची सगळ्यांची ओळखी आहे. परवाच मी आपल्या पाटण्याला गेलो होतो. नितीश कुमारांचा 10व्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. मित्रांनो, ह्या ओळखी आपली विकासाची कामं मार्गी लागण्याच्या करता उपयोगी पडत असतात. शेवटी आपल्याला काय पाहिजे? आपला विकास पाहिजे. तुमच्या माझ्या मुलांचं या भागातल्या प्रपंच चांगले चालले पाहिजे. इथल्या मुलाबाळांचं भलं झालं पाहिजे. त्यांना शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजे. त्यांना संस्कार चांगले झाले पाहिजे. इथं वेडेवाकडे व्यवसाय होता कामा नये. वेडेवाकडे धंद्याचं समर्थन करता कामा नये. आमच्या पोलिसांच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था चांगली राखली गेली पाहिजे. माझ्या आया बहिणीला, माझ्या लाडक्या बहिणीला रात्रीच्या वेळेस जरी काही बाहेर पडायची गरज पडली अचानक, तरी तिला सुरक्षित वाटलं पाहिजे. ह्या पद्धतीचं काम हे आजपर्यंत सुरेश जेटली यांनी केलं. परंतु मधल्या 4 वर्ष प्रशासक होता. आता विस्कटलेली घडी पुन्हा आपल्याला उद्याच्या 2 तारखेला आपल्याला नीटपणे घालायची, आणि ती घडी घालून तुमच्या माझ्या जालना जिल्ह्यातल्या परतूर सारख्या महत्वाच्या जवळपास 40,000 मतदार आहेत ना, का लोकसंख्या आहे 35,000 मतदार आहेत. साधे सोधे मतदार नाहीयेत. पवार साहेब माझ्याकडे ज्यावेळेस 67 ला उभे होते 17,000 मतदार होते. आणि आता माझ्या बारामतीमध्ये काल मी तिथं नारळ फोडला, 1,02,000 मतदार आहेत नुसत्या बारामतीमध्ये. 1,02,000 एवढ्या शहराचं आम्ही चांगलं प्रतिनिधित्व करतोय. पिंपरी चिंचवडचा तर काही लाख मतदार झाले. 3 आमदार तिथनं जात आहेत. पुढच्या वेळेस 29ला फेर रचना झाल्यानंतर कदाचित 4 तर जातीलच, पण 5वाही जाण्याची शक्यता आहे. आपल्या मराठवाड्यातले कितीतरी लोक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं त्या आमच्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये येत आहेत. कोण कुणाला थांबवू शकत नाही. पण इथं देखील आपल्याला रोजगार निर्माण करायचा आहे. इथं देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं लोकांना त्याच्यामध्ये मदत त्या ठिकाणी करायची. ही गोष्ट आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहणार आहे. मित्रांनो, मगाशी बोलत असताना मी बघत होतो, बघू रे नितीन ते माईकचं रबर तो नाही रे इथला, हा नव्हता का? अरे हो नाही रे बाबा, ठीक आहे. परतूर शहरातल्या प्राथमिक गरजा मगाशी गाडीतनं येत असताना काही पूर्ण केलेल्या सुरेश जेटली साहेबांनी मला सांगितल्या. आणि इथं येईपर्यंत मी चर्चा करत होतो. मुंबईला पण ते येत असतात, तिथेही सांगत असतात. आपल्या प्राथमिक गरजा कुठल्याही शहराच्या काय असतात? एक म्हणजे रस्ते, दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी, तिसरं म्हणजे वीज, चौथं म्हणजे आरोग्य. आदी कामांच्या बरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह आपल्या परतूरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. आंबेडकर भवन, स्वर्गीय कन्हैयालाल जेटली स्टेडियम, पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल करणं, तिथं अतिक्रमण होऊ नये
ती सार्वजनिक जागा सार्वजनिक कामाकरताच उपयोगी आली पाहिजे, या पद्धतीनं आमच्या जेतल्या साहेबांनी तिचा विचार केला. इथं बसणाऱ्या सगळ्यांना, तुम्हाला मला, आपल्याला काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला इथनं जायचंय. कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाहीये, कायमचा इथं राहणार नाहीये. त्यावेळेस गेल्यानंतर कुणाला कब्रस्तानामध्ये त्या ठिकाणी जावं लागतं, कुणाला स्मशानभूमी लागते. त्याकरता कब्रस्तान पण चांगले पाहिजे, स्मशानभूमीमध्ये देखील सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजे. उत्पन्न निर्मितीच्या करता शॉपिंग कॉम्प्लेक्स ही आता मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये यायला लागलेले. अशा विविध स्तरावर कामं करण्याचा आजपर्यंत आमच्या जेतल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाला. आता इथनं पुढं राहिलेली कामं देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न, हा परतूरचा विकास पूर्ण झाला पाहिजे असं आम्ही म्हणत नाही. अजूनही आम्हाला करायचं, कामं कधीच थांबत नाही. कुठली ना कुठली कामं केली तरी नवीन 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 कामं निर्माण होतात, लोकांच्या अपेक्षा वाढतात, लोकांचं राहणीमान बदलतं, लोकांच्या गरजा बदलतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला सुविधा द्याव्या लागतात. शहराची तर सगळीकडे वाढती लोकसंख्या होतीये, हे घेता आपल्याला अशाच पद्धतीची कामं करावी लागणार आहे. परतूरकरांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. परतूरचं एकंदरीत उत्पन्न किती आहे परतूरचं? जसं माझ्या माळेगाव नगरपंचायतीचं उत्पन्न फक्त 6 कोटी आहे, बारामतीचं उत्पन्न फक्त 40 कोटी आहे, तसं परतूरचं किती? काहीतरी उत्पन्न असेल ना टॅक्सचं, नाही काही कोटी रुपये असेल, त्याच्यात तुमचं कधीच भागू शकत नाही. मी आपल्याला सांगतो 25 कोटी वगैरे असेल, 25-30 कोटी, आता मला एक्झॅक्ट माहिती नाही, मी माहिती घेतली नाही. 2 कोटी नसेल रे, जास्त असेल. आमच्या नगरपंचायतीचं 6 कोटी, इथलं कुठे 2, जास्त असेल. ठीक आहे, त्यामध्ये मोठी कामं करायची म्हटलं तर तुम्हाला केंद्राचा राज्याचा पैसा लागणार, तुम्हाला त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आज आम्ही हे सगळा विकास केलाय. मी ते पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन JNNURM ही स्कीम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यावेळेस काढलेली होती. त्याच्यातनं केंद्र सरकार काही टक्के द्यायचं, राज्य सरकार काही टक्के द्यायचं, महानगरपालिकेचे काही थोडे 10% असायचे आणि ह्याच्यातनं आम्ही तो विकास केला. आज युडी डिपार्टमेंट, त्याला निधी देण्याचं काम आम्ही अर्थ मंत्रालय करत असतं. उद्याच्याला आपल्याला कामं करायची म्हटलं किंवा मी मगाशी नितीननी मी अनेक योजनांचा उहापोह केला परतूरकरांनो, तो आपल्याला साध्य करायचा असेल तर मला तुम्हाला सांगायचं की या बाबतीमध्ये तुम्हाला कोण आर्थिक पाठबळ देईल याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट डोळ्यासमोर येईल, ते म्हणजे अर्थ खातं. जसं आपण म्हणतो जेवायला पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असला पाहिजे. वाढप्या ओळखीचा असला की जरा पंक्तीत पोटभर जेवायला मिळतं. तसं आता मी वाढप्या म्हणून तुमच्याकडे आलो. आता किती जेवायचं किती काय घ्यायचं ते तुमच्या हातात आहे. मित्रांनो, अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेलं पण दूर करण्याच्या करता जसं मी मगाशी सांगितलं मार्टी आणलं, तसं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं भांडवल 700 कोटीवरून 1000 कोटी रुपये करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला. त्याच्यामध्ये मुश्ताक अंतुले, आपले AR अंतुले साहेब होते, त्यांचे जावई, त्यांना त्या महामंडळाचा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष केलेलं आहे. शैक्षणिक कर्जाची मर्यादा वेगवेगळ्या समाजाच्या मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवली. आमच्या अल्पसंख्याकांना 5 लाख रुपये होती, 5 लाखावरून ती 20 लाख रुपयाच्यापर्यंत वाढवण्यात आली. अल्पसंख्याक विकास विभागाला आपण मोठा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्यातून अल्पसंख्याकांच्या विकासाचे विविध कार्यक्रम हे कसे आपल्याला राबवता येतील महाराष्ट्रामध्ये. अल्पसंख्याक महिलांच्या करता नवीन 2800 बचत गट तयार करण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतलेला आहे. अशा पद्धतीनं सर्वसमावेशक माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा आणि त्यांच्या पुढच्या पिढीचा विकास झाला पाहिजे आणि हे खातं
आपल्या नाशिकचे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्याकडे आहे. तिथं आपण हक्कानी सुरेश जेटलिया साहेब सांगू शकतात. तिथं आपण हक्कानी आपल्या नगराध्यक्ष शांताबाई हिवाळे सांगू शकतात किंवा माझे नगरसेवक नगरसेविका तिथं सांगू शकतात. या पद्धतीनं तुम्हाला मला कामं करायची. तशाच प्रकारे माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता, ज्याला आपण EWS म्हणतो, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता आपल्याला घर बांधणीचा कार्यक्रम घ्यायचा. आता त्याच्यातल्या अटी शिथिल केल्या. शिवराज चव्हाण साहेबांनी पण त्याच्यामध्ये आपल्याला मदत केली. केंद्र सरकारने मदत केली. पूर्वी अटी फार कडक होत्या. आता ते मोटरसायकल जरी घरात असली, त्याला राहायचं घर नसेल तर त्याला तो भूमी नसेल तर त्याला जागाही द्यायची आणि घराला पैसे पण द्यायचे. अशा प्रकारच्या योजना आहेत. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या योजनांचा फायदा आपण आपल्या परतूरच्या सर्वांगीण विकासाच्या करता त्या बाबतीमध्ये करू. आम्हाला ग्रामीण भागाच्या प्रश्नांची माहिती आहे, कारण आम्ही शेतकरी आहे. शेतकरी ही तुमची माझी जात आहे. त्याच्यावर तिथंही कुठली अडचण येणार नाही. कृषी खातं आपल्याकडे आहे, ते शेतकऱ्यांचं खातं आहे. त्याच्या संदर्भात सहकार खातं महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून एक आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम झालेलं आहे, ते आपल्याकडे आहे. अन्न नागरी पुरवठा खातं आपल्याकडे आहे. अर्थ नियोजन सारखं महत्वाचं खातं आपल्याकडे आहे. आणि म्हणून या सगळ्या विभागाचा उपयोग माझ्या परतूरकरांना करून द्यायचा असेल तर माझं शेवटी तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही परतूरकरांनी मला साथ द्या. आम्ही उभ्या केलेल्या उमेदवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण करा. मित्रहो, मी आपल्याला शेवटी सांगतो, त्याकरता कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण निधीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला येऊ देणार नाही, हे वचन मी परतूरच्या शहरामध्ये येऊन तुमच्या सगळ्यांना देतो. मित्रहो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अधिकाधिक आपले प्रतिनिधी निवडून येतील, यासाठी सर्वांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, महिलांनी, युवकांनी, युवतींनी, सर्व सेलच्या प्रमुखांनी, सर्व माझ्या सहकाऱ्यांनी जोमाने कामाला लागा. जास्तीत जास्त आपले सहकारी कार्यकर्ते कसे निवडून येतील याकरता प्रयत्न करा. तुम्ही सर्वजण जोमाने कामाला लागला तर हे शक्य आहे, हा विश्वास देखील मला आहे. आणि शेवटी तुम्हा सर्वांचा पाठिंबा येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा परतूरकरांच्या समोर त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि ती आशा देखील बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.